नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सुषमाताई अंधारे या खरं तर आंबेडकरवादी चळवळीतल्या नेत्या हो. म्हणजे तुम्हाला त्यांचे आधीचे व्हिडिओ काढून बघितले, तुम्ही त्यांची भाषणं बघितली तर त्यांचं वक्तृत्व अतिशय चांगलं आहे. मराठी भाषेवर चांगली पकड आहे त्यांची. मात्र वादग्रस्त विधाने करतात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी टीकेच्या भरात असेल, कुठल्या भावनेच्या भरात असेल, पण जी टीका केली होती आई बसली म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं बरीच खळबळ उडाली होती. तर अशा सुषमा अंधारेंनी ज्यावेळी उद्धव ठाकरेंचा हात पकडला त्यावेळेला उद्धव ठाकरेंची हिंदुत्ववादी ही जी प्रतिमा आहे ती डागाळायला सुरुवात झाली होती. अर्थात त्यांनी उद्धव ठाकरेंनी कोणत्या परिस्थितीत सुषमा अंधारेंना पक्षात घेतलं ते देखील आपल्याला माहिती आहे. पण त्यानंतर सुषमा अंधारे बदलल्या बरं का. म्हणजे खरं तर कट्टर जे म्हणतात ना, कट्टर आंबेडकर चळवळीवादी किंवा आंबेडकर विचारवादी त्या होत्या, पण सुषमा अंधारे या बदलल्या. आणि माझा अनुभव आहे की नेते कधीच कट्टर नसतात, कारण ते तडजोड करण्यात एक्सपर्ट असतात. नेते परिस्थितीनुसार होय, परिस्थितीनुसार विधाने बदलतात, भूमिकाही बदलतात. कार्यकर्ते कट्टर असतात बरं का. कार्यकर्ते हो, कार्यकर्ते लगेच एकमेकांशी हमरातुमरी होतात, भांडायला तयार होतात आणि नाईलाजाने नेत्याने भूमिका बदलली की त्यांना देखील बदलावं लागते. तर तसेच सुषमा अंधारेंनी भूमिका बदलली आपली आणि त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत. आता किती समर्थक हा संशोधनाचा विषय. त्या जेव्हा निवडणुकीला उभ्या राहतील प्रत्यक्ष त्यावेळी कळेल त्यांचे समर्थक किती आहेत ते. तर दोन भाऊ एकत्र येण्याची जी चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्रात एक नवीन वारं वाहू लागलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ कुठल्या परिस्थितीत वेगळे झाले होते आणि वेगळे होताना काय घटना होत्या त्यातली एक महत्त्वाची घटना सांगतो की जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि त्यांनी विधान केलं असं की माझा विठ्ठल बडव्यांनी घेरला गेला आहे. आणि हे बडवे कोण याचं उदाहरण लगेच समोर आलं की त्यावेळी संजय राऊत यांची गाडी फोडली होती राज ठाकरेंच्या समर्थकांनी. म्हणजे बडवे कोण हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर जेव्हा आता हे दोन नेते एकत्र येत आहेत तेव्हा या बडव्यांचं काय होणार. म्हणजे संजय राऊत यांना उद्देशून किंवा सूचक असं जे विधान केलं होतं तर तुमच्या लक्षात येईल की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या फार जवळचे आहेत किंवा विश्वासातले आहेत असं मानलं जातं आणि तेच सगळा कारभार शिवसेनेचा हाकत असतात किंवा शिवसेनेच्या वतीने रोज सकाळी बोलत असतात. आणि त्यांच्या बोलण्यावर कोण किती विश्वास ठेवतं हा वेगळा मुद्दा आहे. पण सामना हे मुखपत्र देखील त्यांच्या ताब्यात आहेत, त्यामुळं ते बोलत असतात. हो, म्हणजे कारण असलं तरी बोलत असतात, ते विनाकारण बोलत असतात. त्यांना सवय म्हणूयात आपण बोलके असण्याची. आणि सुषमा अंधारे तशाच आहेत बरं का. जेव्हा वेगवेगळी प्रकरणं घडतात, म्हणजे संजय राऊत कमी होते म्हणून की काय सुषमा अंधारेंना पक्षात घेतलं गेलं, त्यामुळे बरेच जे कट्टर हिंदू होते ते नाराज झाले असेल कदाचित. उद्धव साहेबांची ही भूमिका त्यांना आवडली नसेल. पण सुषमा अंधारे आता पक्षात स्थिरावल्या आहेत आणि त्या कट्टर राहिलेल्या नाहीत, कट्टर आंबेडकरवादी राहिलेले नाहीत, त्या हिंदुत्ववादी झाल्या आहेत. पुन्हा बदलतील, त्यात काही वाद नाही आहे. परिस्थितीनुसार त्यांनाही बदलावं लागेल. पण या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर जी त्यांनी विधान केलेलं आहे ना ते मात्र महत्वाचं आहे. दोन भाऊ एकत्र आले तर इतर कोणाचाच हात हातात घेण्याची गरज भासणार नाही. आता बोलणारे कोण कोण आहेत. त्यांनी हे पण विधान केलं की ज्यावेळी दोघा भावांच्या मनात असेल आणि तेव्हा ते एकत्र येतील, एकमेकांकडे फोन आहेत हे जे अमित ठाकरेंचं विधान त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं, तर ते एकमेकांशी बोलतील, चर्चा करतील, फोन करतील. पण तोपर्यंत आम्ही तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी, तिसऱ्या चौथ्या फळीतल्या, आता हे कोणाला उद्देशून असेल, तिसऱ्या चौथ्या फळीतले कार्यकर्ते कोण आहेत. सुषमा अंधारे यांनी सांगितलं आम्ही म्हणजे त्या स्वतः आहेतच, पण त्यांनी संदीप देशपांडे यांना देखील टोला मारलेला आहे. कारण या दोन भावांच्या एकत्र येण्यावर थोडासा नकारात्मक सूर, म्हणजे संदीप देशपांडे नकार देतच नाहीयेत एकत्र येण्याला, पण थोडासा सूर त्यांचा तसा वाटतोय किंवा त्यांच्या अपेक्षा जास्ती आहेत कदाचित उद्धव ठाकरे गटांकडून, म्हणून ते थोडं विरोधात वाटेल असं बोलत असतात. तर सुषमा अंधारेंनी तिसऱ्या कोणाची गरज नाही असं म्हटलं आणि माझ्या मनात एक विचारला की तिसरा कोण.
म्हणजे नेते तर आहेतच तिसऱ्या कोणाची, कारण असं ऐकण्यात येतंय सूत्रांकडून, सूत्र सांगत असतात काही ना काही आणि ते मीडिया पसरवत असतं तसं की मनसेने अट घातली आहे की होय काँग्रेसचा हात सोडावा, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात सोडावा, मग एकत्र येण्यात अडचण येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केल्या असल्याचं मीडियातून सांगण्यात येत आहे. त्यावर विचारले असता सुषमाताईंनी सांगितलं की दोन भाऊ एकत्र आले तर खरोखर मनसेने देखील साथ सोडावी भाजपची आणि शिंदेची. त्यावर अजूनही गंमत आहे की शिंदेनी देखील युती द्यावं असं एक विधान आहे. ते विधान कोणाचं आहे माहिती आहे तुम्हाला? ते कालचंच विधान आहे की शिंदेनी पण आमच्यासोबत यावं आणि सुषमा अंधारे म्हणतात की शिंदेची आणि बीजेपीचा हात सोडावा. मला नाही वाटत राज ठाकरेंनी कधी हात धरला होता. राज ठाकरे वेगवेगळ्या निवडणुकात वेगवेगळ्या भूमिका घेत असतात. कधी त्या भूमिका या भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे गट जो आहे त्यांना मदत ठरू शकतात, कधी त्या भूमिका काँग्रेसलाही मदत ठरू शकतील, कधी इतर पक्षांनाही मदत ठरू शकतात, अशा त्यांच्या भूमिका आहेत. तर पहिला आघात किंवा पहिला घात, पहिलं नुकसान कोणाचं होणार आहे? संजय राऊत आणि सुषमा अंधारे. होय, सुषमा अंधारेने असं बोलून तिसऱ्या कोणाची गरज नाही, त्यांनी नेत्याबाबतीत बोललं असलं तरी मी हे व्यापक असं विधान मानतो. त्यामध्ये सुषमा अंधारेंची पण गरज उरणार नाही, कारण मी जस्ट कल्पना करतोय की एकाच मंचांवर हिंदुत्ववादी अशी भूमिका कधी घेतलेले राज ठाकरे, उद्धव ठाकरे ते आहेत आणि त्याच मंचावर सुषमा अंधारे आहेत ज्यांनी हिंदूंच्या देवी देवतांवर टीका केलेली आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंना आता लगाम घातला जाणार आहे. त्यांच्या कालच्या फोनवरून जेव्हा त्या मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या त्यावेळी जाणवलं की त्यांचा सूर बराच नरमाईचा होता, आक्रमकपणा संपला होता आणि आता पुढे काय अशी भीती त्यांच्या विधानातून डोकवत होती. त्यांनाही आवर घालावं लागेल, संजय राऊतांनी आवर घालावं लागेल. म्हणजे एक प्रकारे सुषमा अंधारेंनी असं बोलून सुचवलं आहे की आता माझी गरज उरलेली नाही. होय, आता कार्यकर्ता म्हणून, एक फटकळ कार्यकर्ती म्हणून किंवा आक्रमक बोलणारी कार्यकर्ती म्हणून कदाचित उद्धव ठाकरेंना माझी गरज उरणार नाही असा सूर त्या बोलण्यातून दिसला. आणि काकांना पण लागलं बरं काय बोलणं. आता काकांना कसं लागलं तर त्यानंतर काकांचं एक विधान आलं, औपचारिक चर्चा. पत्रकारांशी औपचारिक चर्चेमध्ये काकांनी सांगितलं की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी जमते पण मतांमध्ये परावर्तित होत नाही. ते स्किल उद्धव ठाकरेंकडे आहे, त्यांच्या सभेलाही गर्दी जमते आणि ते जागाही निवडून आणू शकतात. हे असं बोलणं एक प्रकारचा हा सूर आहे आणि हा सूर हाच विरोधातला सूर आहे. कारण एकत्र आले दोघं भाऊ तर तिसऱ्या कोणाची गरज नाही, म्हणजे राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची गरज भासणार नाही. फार मोठी क्रांती होईल असं जरी समर्थकांना वाटत असलं तरी मला नाही वाटत तशी फार मोठी क्रांती होईल. हो, एक चांगली गोष्ट आहे, दोघं भाऊ एकत्र येत आहेत महाराष्ट्राच्या भल्यासाठी असं ते सांगतायत. त्यामुळे महाराष्ट्राचं भलं झालं तर कोणाला नको आहे? महाराष्ट्राचं भलं, मराठी माणसाचं भलं, हिंदुत्व राहू दे बाजूला, मुख्यतः मराठी माणूस महाराष्ट्रातला जो मागे पडतोय असं चित्र आहे त्याचं भलं दोघं करणार असतील आपले अहंकार बाजूला ठेवून तर ते सगळ्यांनाच हवं आहे. पण त्या दोघांच्या एकत्र येण्याने जर समीकरणं बिघडत असतील राजकीय तर काही लोक त्यात खोडा घालतील. संजय शिरसाटांनी लगेच विधान केलं की काकांनी मिठाचा खडा टाकला असं बोलून, काका जे बोलले ते बोलून. म्हणजे या दोन भावांच्या एकत्र येण्याने केवळ भाजप नाही, शिंदे गट नाही तर सगळेच अस्वस्थ आहेत. आणि मुख्यतः उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतले देखील काही आक्रमक लोक अस्वस्थ असतील की ज्यांना आता फारसा भाव मिळणार नाही, ज्यांच्या विधानाकडे फारसं गंभीरतेने पाहिलं जाणार नाही किंवा ज्यांना बोलण्याची संधीच मिळणार नाही. कारण राज ठाकरेंकडे ती कला आहे आक्रमकपणे बोलण्याची, राज ठाकरेंकडे कार्यकर्ते देखील तसे आहेत आणि इतर कार्यकर्ते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे. तर बघूयात आता महाराष्ट्राचं भलं कधी होतं ते. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या एकत्र येण्यासाठी. ते एकत्र येतील, सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही. भेटत नवीन कॉमन मॅनसह, पण सध्या तरी सुषमा अंधारे यांची गरज आता उरलेली नाही. आणि ते काकांना देखील जाणवलं की कदाचित आपली पण गरज नाही आणि म्हणून काकांनी ते विधान केलंय. राज ठाकरे हे गर्दी जमवतात पण मतं मिळत नाहीत आणि उद्धव ठाकरे
हे गर्दी जमवतात आणि त्यांना मतं मिळून त्यांच्या जागा येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.